लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती केले जाणार आहे. परंतु यामध्ये लाडक्या बहिणींच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत. त्या सर्व प्रश्नांची योग्य आणि अधिकृतपणे उत्तरे मिळण्याचे एकमेव चॅनल आणि पेज म्हणजे आपले पेज. आणि यावर तुम्हाला आज महत्त्वाची माहिती देणार आहे. त्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता नक्की किती रुपये मिळणार आहेत, कारण अनेक माध्यमांनी सांगितले 1500 रुपये येणार, कोण म्हणले 3000 रुपये येणार, कोण म्हणले 4500 रुपये येणार, आणि आता नव्याने सुरू केलं आहे की लाडक्या बहिणींना डायरेक्ट 6000 रुपये मिळणार. अहो पण हे पैसे नक्की मिळणार कोणाला, काय मिळणार, कसे मिळणार, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेअंतर्गत महत्त्वाची बाब म्हणजे 15 तारखेनंतर जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण होणार असे देखील सांगितले जात आहे. म्हणजे 15 ते 20 या तारखेच्या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याअंतर्गत वितरण होणार आहे. मी जानेवारी महिना म्हणतोय कारण अनेक माध्यमांनी ज्या बातम्या दिल्या आहेत त्यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी 2 महिन्यांचा लाभ एकत्रित मिळणार असे देखील सांगण्यात आले आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 2 महिन्यांचे एकत्रित हप्ते हा कुठेही कुठल्याही प्रकारचा विषय नाही. सध्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जे वितरण होणार आहे ते फक्त जानेवारी महिन्याचेच होणार आहे. मग हे जास्त पैसे मिळणार आहेत ते कोणत्या बहिणींना मिळणार आहे आणि त्यामध्ये तुमचे नाव आहे का नाही हे तुम्हाला कसे समजणार, तर त्याबाबतची देखील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेमध्ये जानेवारी महिन्याच्या हप्त्याबाबत वितरणाची तयारी आता सरकारच्या वतीने पूर्ण झाली असून लाडकी बहीण योजनेमध्ये याद्या देखील आता जवळपास फायनल झाल्या आहेत की कोणत्या महिलांना वितरण करायचे, किती वितरण करायचे, सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया. तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लक्षात घ्या, सुरळीत हप्ते आलेल्यांना 1500 रुपये येणार. सुरळीत हप्ते म्हणजे कोणाला? ज्या लाडक्या बहिणींना 13 जानेवारी 14 जानेवारी रोजी त्यांच्या खात्यावरती 1500 रुपये जमा झाले होते. अर्थातच ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आला आहे त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता केवळ 1500 रुपयेच येणार आहे. त्यांनी 3000 मिळतील, 4500 मिळतील ही आशा त्यांनी 100% सोडून द्यावी. कुठल्याही प्रकारचे जास्तीचे पैसे मिळणार नाहीत. फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू नाही. सरकारकडून फक्त आणि फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता देण्याबाबतच्या पूर्व तयाऱ्या झाल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ई-केवायसी एडिट केलेल्या महिलांना देखील लाभ मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणूनच हे 1500, 3000, 4500, 6000चे आकडे आले. 6000 रुपये मिळणार विषयच नाही. 4500 रुपये कोणाला मिळू शकतात? तर ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापासून योजनेच्या हप्त्याचे वितरण बंद झाले होते. आपण लक्षात घेतलं की लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर 2 महिन्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. यामध्ये प्रॉब्लेम होता तो म्हणजे ई-केवायसीचा. अनेक लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी ई-केवायसी प्रलंबित राहिली होती किंवा ई-केवायसी चुकली होती आणि या कारणामुळे त्यांचा नोव्हेंबर महिन्याचा किंवा काही लाडक्या बहिणींचा डिसेंबर महिन्याचा लाभ त्या ठिकाणी सरकारच्या वतीने पूर्णपणे थांबवला गेला होता. मग आता त्या लाडक्या बहिणींना सरकारने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की जून महिन्याप्रमाणे आम्ही करणार नाही. जून मध्ये काय झालं होतं तर जून 2025 मध्ये देखील लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 25-26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ त्या ठिकाणी थांबवला गेला होता. त्यांची नावं पडताळणीमध्ये टाकली होती आणि या पडताळणीनंतर त्यांना योजनेचे पैसे देखील सुरू झाले. परंतु त्यांना जे 2 महिन्याचे पैसे, जून आणि जुलै महिन्याचे पैसे मिळाले नाहीत ते अजूनही त्यांना मिळालेच नाहीत. मग यावेळी असं होणार नाही. यावेळी आम्ही काय करू तर यावेळी जो प्रलंबित लाभ आहे तो आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लगेच वर्ग करू असे सरकारच्या वतीने सांगितलं जात होतं. आणि त्याच पद्धतीने आता जानेवारी महिन्यामध्ये आपण पाहिलं की ई-केवायसी एडिट करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि ई-केवायसी लाडक्या बहिणींनी अनेकांनी एडिट देखील केली आहे. आणि मग ही ई-केवायसी एडिट झालेल्या महिलांना देखील त्या ठिकाणी योजनेचा जानेवारी महिन्याचे पैसे द्यायचे आहेत. त्यासोबत त्यांना डिसेंबर आणि नोव्हेंबरचे देखील पैसे द्यायचे म्हटल्यास त्या लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळतील. ज्यांना 2 महिन्यांचे पैसे आले नाहीत त्यांना 3000 रुपये मिळतील. परंतु ज्यांना सुरळीतपणे पैसे येत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचे ऍडव्हान्स पैसे मिळणार नाहीत. त्यांना 1500 रुपयेच मिळतील. अशा पद्धतीने तुमच्या डोक्यातून सर्व काही शंका दूर झाल्या असतील. एक्स्ट्राचे पैसे कोणालाही मिळणार नाहीत. मी अनेकांनी पाहिलं की काय जण म्हणतायत की सरसकट 4500 रुपये येणार, सरसकट 6000 रुपये येणार, सरसकट बिरसकट काही नसतं. ज्या लाडक्या बहिणींना ज्या डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे त्यांना फक्त आणि फक्त जानेवारीचे येतील. ज्यांची आता ई-केवायसी एडिट झाली आहे, जर सरकारने ठरवलं की ई-केवायसी एडिट केलेल्या महिलांना लगेच पैसे द्यायचे तरच ते जास्तीचे पैसे मिळतील, अन्यथा त्यांना देखील हे 1500 रुपयेच मिळणार आहेत. त्यामुळे 2 महिन्यापासून लाखो महिला प्रलंबित आहेत. नोव्हेंबर महिन्यापासून डिसेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक महिला, काहींचा आकडा आहे 60 लाख, काही म्हणतात 40 लाख, काही म्हणतात 80 लाख. कारण सरकारने काय केलं होतं की आचारसंहितेचा काळ असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या याद्या समोर आल्या नव्हत्या. नक्की निधी वितरित किती होतोय त्याची माहिती मिळत नव्हती. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत त्याची माहिती मिळत नव्हती. परंतु संख्या खूप कमी झाली हे आपल्याला लगेच का समजतंय तर लक्षात घ्या,
लाडकी बहीण योजनेमध्ये पूर्वीपासून जेव्हा 15-16 हप्ते आले त्या 16 हप्त्यांपर्यंत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी 3 ते 4 दिवस लागायचे. म्हणजे समजा आज वितरण सुरू झालं तर उद्या, परवा, तेरवा असे 3-4 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यावरती योजनेचा हप्ता जमा व्हायचा. मागील 2 महिन्यांपासून काय झालंय की एकाच दिवशी वितरण होतं. 31 डिसेंबरला एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले. त्यानंतर 13 जानेवारी रोजी एकाच दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आले. म्हणजेच की संख्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कमी झाली आहे आणि ही संख्या कमी झाल्यामुळेच लाडक्या बहिणींनी त्या ठिकाणी आंदोलन केली. महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांनी आंदोलन केलं. त्यासोबत काही ठिकाणी रास्ता रोको देखील झाला आणि सरकारला याची दखल घेऊन त्या ठिकाणी ई केवायसी करण्याकरता मुदत वाढ द्यावी लागली. आधी ऑफलाईन पद्धतीने ई केवायसी प्रक्रिया सुरू केली, आता ऑनलाईन पद्धतीने ई केवायसी एडिट प्रक्रिया सुरू आहे. नवीन ई केवायसी साठी देखील सरकार त्या ठिकाणी लवकरच हालचाल करेल आणि नवीन ई केवायसी साठी देखील सरकार मुदत वाढ देईल अशी देखील आम्हाला आशा आहे. 31 मार्च 2026 पर्यंत सरकारने जे सांगितलं आहे की ई केवायसी एडिट महिला करू शकतात, त्याच पद्धतीने 31 मार्च पर्यंतच लाडक्या बहिणींना नवीन ई केवायसी साठी देखील संधी उपलब्ध करून देणं गरजेचं असणार आहे. त्या देखील लाखो लाडक्या बहिणी आहेत की ज्यांची ई केवायसी काही कारणामुळे प्रलंबित आहे, तर सरकारने या बाबींकडे देखील दखल द्यावी. असू द्या, मूळ मुद्दा आपला काय होता की जानेवारी महिन्याचा हप्ता तर तुम्हाला समजलं असेल की कोणाला 1500 मिळणार, कोणाला 3 मिळणार, कोणाला 4.5 मिळणार आणि ते देखील सरकारने जर या 2चा निर्णय घेतला तर, नाहीतर मग सगळ्यांना 1500च मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्हाला डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत का नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं 6, 4.5 किंवा 1.5 नक्की पैसे किती मिळतील हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आणि हक्काच्या अपडेटसाठी तुमच्या हक्काच्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.